हॅलो मित्रांनो, आज मी इथे तुरीच्या दाण्याचा मसाले भात बनवत आहे। हा मी वेगळ्या पद्धतीचा बनवत आहे, काही भागात हा वेगळ्या पद्धतीचा बनवला जाते। तर इथे मी 2 वाट्या तुरीचे दाणे शिजवून घेतले आहे आणि 1.25 ग्लास म्हणजे किंवा 1.5 ग्लास तांदूळ हा मी शिजवून घेतलेला आहे आणि त्याला मोकळं करून ठेवलेला आहे। हे दोन्ही पण शिजवलेलं आहे आणि भात मोकळा करून ठेवला आहे। इकडे मी फोडणी देत आहे, त्यामध्ये जिरं मोहरी तेलामध्ये घातला आहे, दालचिनीचा तुकडा, मोठी वेलायची, लहान लवंग आणि 2 छोट्या विलायची घातलेल्या आहे, कांदा, कढीपत्ता, मिरची घातलेली आहे, कोथिंबीर हे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे। या ठिकाणी तुम्ही मेथीची भाजीसुद्धा घालू शकता किंवा कस्तुरी मेथीसुद्धा घालू शकता। आलू लसूणचा पेस्ट, धण्याची पूड आणि खोबरं घातलेलं आहे भाजलेलं, मी इथे वाटण करून होतं माझ्याकडे। हे सगळं घालून मी मिक्स करून घेतलं। कोथिंबीर आणि 2 मोठ्या साईजचे टोमॅटो हे घातलेले आहे, त्याला छान परतून घेतलं, छान मिक्स करून घेतलेलं आहे। असा मसाला भात पण खूप टेस्टी होतो। जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करून बघा या प्रकारचा पण। आणि इथे मी धण्याची पूड घातलेली आहे, गरम मसाला घातला आहे आणि हळद घालून छान मिक्स करून घेतला आहे, छान शिजवून घेत आहे। हे पूर्ण चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घातलेलं आहे मी आधीच आणि हे मिक्स करून घेतलं। मीठ घातल्यामुळे टोमॅटो हे लवकर शिजतात। मीठ थोडं बेताने घाला, कारण भात शिजताना सुद्धा मीठ घातले जाते त्यामुळे। आणि ते शिजवलेले दाणे घातलेले आहे, ते पण छान मिक्स केले आणि त्यानंतर इथे मोकळा करून घेतलेला मी हा पूर्ण भात घातलेला आहे। मी छान मोकळा असा शिजवून घ्यायचा आहे, खूप असा मऊ शिजवायचा नाही आहे, मोकळा झाला पाहिजे। छान याला शिजवून मोकळा करून ठेवला, थंडगार केला। त्यानंतर इथे फोडणीत घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। याला खूप काही करावं लागत नाही। जर तुम्हाला साखरेचे दाणे आवडत असतील तर ते तुम्ही घालू शकता आणि लिंबूसुद्धा पिळू शकता जर तुम्हाला आवडत असेल। छान मिक्स करून घ्यायचा। बघा, चवीला मस्त असा मसाले भात तयार आहे। याला मी 5 मिनिटं झाकून ठेवत आहे, वाफ देणार आहे आणि 5 मिनिटानंतर चवीला मस्त असा सिंपल आणि सोपा तुरीच्या दाण्याचा मसाले भात तयार झालेला आहे। सोळे भात म्हणा, मसाले भात म्हणा, चवीला खूप मस्त वाटतो। झटपट होणारी रेसिपी आहे, खूप काही करावं लागत नाही। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।